संजीवनी क्लिनिकचे उद्घाटन पार पडले। संजीवनी क्लिनिकचे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झालाय। यावेळी हरिभक्त परायण जयंत महाराज सुरेश गोसावी यांच्या हातून फीत कापून संजीवनी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले। संजीवनी क्लिनिकमध्ये उपलब्ध सुविधा ॲलोपॅथी, आयुर्वेद, बाह्य रुग्ण विभाग, सुसज्ज अंतरुग्ण विभाग, अत्याधुनिक ECG मशीन, ग्लुकोमीटर, शुगर, नेबुलायझेशन वाफ, प्लास्टर स्लॅब, टाके घालणे, सुवर्णप्राशन, लहान शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांच्या भेटी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत। यावेळी जयंत महाराज गोसावी यांनी अधिक माहिती दिली, तसेच डॉक्टर ओमकार मालपाणी यांनी अधिक माहिती दिली। यावेळी तुलसीदास राजेंद्र धनराज मालपाणी, हरिकिशन धनराज मालपाणी, हेमराज तुलसीदास मालपाणी, विपुलदाम रतन मालपाणी, रामरतन सतीश धनराज मालपाणी, देवेंद्र झुंबरलाल मालपाणी, डॉक्टर ओमकार रामरतन सतीश मालपाणी, चिराग देवेंद्र मालपाणी उपस्थित होते। सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना। सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराजांच्या या संजीवनस्थली त्र्यंबकराजाच्या ह्या ठिकाणी गंगा गोदावरीचं परम उगम स्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे भूमिपुत्र श्री ओंकार रामकिसन मालपाणी हे प्रथमतः डॉक्टर झाले आहेत। आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये PhD ज्यांनी संपादन केले, पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी संजीवनी क्लिनिक या नावाने आजपासून त्यांनी दवाखान्याचा आरंभ केलेला आहे। त्याकरता सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा। त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना उत्तम आरोग्य प्राप्त हो त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडूनही म्हणजे अतिशय मेहनतीने त्यांनी हे ज्ञान संपादन केले, त्या ज्ञानाचा उपयोग होऊन सर्व त्र्यंबकवासीय असतील, तालुक्यातील लोक असतील, त्र्यंबकला येणारे यात्रेकरू असतील, यांना या निमित्ताने चांगलं आरोग्य प्राप्त हो, त्यांच्याकडनं रुग्णसेवा घडो त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी डॉक्टर ओमकार रामरतन मालपाणी, BMS MD। आजपासून भाजी मार्केट येथे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संजीवनी क्लिनिक या नावाने संजीवनी क्लिनिक या नावाने सेवा सुरू करत आहे। माझ्याकडून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।